प्रेक्षकांनो ठरलं तर मग मालिका आता खूपच जबरदस्त आणि रंजक अशा वळणावर आलेली आहे. प्रियाचा खोटाडेपणा, प्रिया खोटी तन्वी असल्याचं सत्य तर समोर आलं आहे. त्यानंतर रविराजांनी प्रियाला जबरदस्त अशी शिक्षा केली आहे. पण त्यानंतर जेव्हा आता प्रियासोबत प्रियाचे सगळे कपडे, तिचे गाठोडे सगळे बाहेर काढत असताना इथे अश्विनच्या हातामध्ये खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. आणि तो पुरावा म्हणजे सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य आता त्या व्हिडिओमध्ये सगळ्यांच्या समोर आलेलं आहे. प्रेक्षकांनो फायनली प्रियाने लपून ठेवलेला तो मोबाईल आता सगळ्यांच्या समोर आलेला आहे. आणि इतके दिवस जे रहस्य सगळ्यांपासून लपून राहिलं होतं, सायलीच खरी तन्वी आहे, ते आता सगळ्यांच्या समोर आलंय. आणि आता नागराज आणि महिपतने त्यांनी आतापर्यंत केलेले सगळे गुन्हे, सगळी पापं, सगळं काही आता ते सगळ्यांच्या समोर सांगितलेलं आहे. आणि त्यांनीच तन्वीला ह्या सगळ्यांसमोर आणलेलं, त्यांनीच हे सगळं नाटक करायला लावलेलं आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सत्य त्यांनी सगळ्यांसमोर सिद्ध केलेलं आहे. आणि नाक घासत आता इथे नागराज आणि महिपतने सगळ्यांची माफी मागितलेली आहे. आणि आत्तापर्यंत केलेल्या सगळ्या पापांचा त्यांनी पाडा तर वाचलाय, पण ह्या सगळ्यामध्ये जास्त वाटा हा प्रियाचा होता. बरीचशी कारणामग, बरीच ती कारस्थानं ही सगळी प्रियाने एकट्यानेच केलेलं जातं नागराज आणि महिपतने सगळ्यांच्या समोर सिद्ध केलेलं आहे. तर प्रेक्षकांनो आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आहे, त्यामुळे थोडाही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. आणि प्रेक्षकांनो एवढंच नाही, आता प्रियाला अटक झाल्यानंतर प्रियाचे आरोप तर सगळे सिद्ध होणारच आहेत, पण त्यानंतर मालिका आता 6 महिन्यांचा मोठा लीप घेणार आहे. आणि त्यात प्रेक्षकांनो काय घडणार आहे हे सगळं काही आपण प्रिया ही सदाशिव आणि बबली लोखंडे यांची मुलगी असल्याचं सत्य तर समोर आणलंच आहे. आणि आता स्वतः सदा मैनाने सुद्धा ही गोष्ट कबूल केली की हो, ही आमची 5 नंबरचीच मुलगी आहे, पण आम्हाला हिला आता स्वतःची मुलगी म्हणायची सुद्धा लाज वाटते. त्याचबरोबर शांताचा खून सुद्धा प्रियानेच केल्याचा मोठा धक्का ते अर्जुन सायलीने सगळ्यांना दिलाय. आता सगळ्यांनाच मोठा शॉक बसलाय, सगळेजण उठून बसलेत. अश्विन म्हणतो की एका खुनी मुलीशी मी लग्न केलं होतं. तर आता इथे रविराज, प्रताप सुद्धा म्हणत असतात की एका खुनी मुलीला आपण आपली मुलगी म्हणून आपल्या घरात राहायला जागा दिली होती. सगळ्यांनाच मोठा धक्का बसलाय. तेव्हा तेथे नागराज म्हणतो, या प्रियाने तुमच्या विरोधात काय काय षडयंत्र रचले होते, काय काय कारस्थाने केली होती, ही अजून तुमच्या समोर आलेलीच नाहीयेत. आणि आता नागराज आणि महिपतने प्रियाने आतापर्यंत आधीपासून केलेली जी जी काही कारस्थानं आहेत ती सगळी आता इथे सगळ्यांच्या समोर सांगितलेत. सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. आता इथे नागराज आणि महिपत या दोघांना सुद्धा पुढे पश्चात्ताप झाल्याचं दाखवलंय, कारण प्रियाने त्या दोघांना सुद्धा फसवलं होतं. आता फायनली प्रियाने शांताचा खून केला हे सगळ्यांच्या समोर आलेलंच आहे, कारण आता अर्जुन सायलीने संतोषला सुद्धा सगळ्यांच्या समोर आणलंय आणि संतोषने स्वतः प्रियानेच हा खून केल्याचं सगळं काही आता ते सांगितलेलं आहे. आणि आता शेवटचा पुरावा म्हणजे केलेली DNA टेस्टचे रिपोर्ट्स. आता सायली जाते आणि तिने केलेली DNA टेस्टची रिपोर्ट्स आहे ते रिपोर्ट्स आता रविराजांच्या हातात देतात. रविराजांनी ते रिपोर्ट्स बघून रविराज म्हणतात की आज पहिल्यांदा मला आनंद होतोय की हे रिपोर्ट्स बघून मला आनंद होतोय की ही मुलगी माझ्या पोटी जन्माला आली नाही. देवा उपकार केलेस की ही मुलगी आमच्या पोटी जन्माला आली नाहीये. आणि आता इथे रविराज म्हणतात की ह्या मुलीला आत्ताच्या आत्ता या घरातून चालतं व्हायला सांगा, हिला घेऊन जा. आता इथे सगळेजण जाऊन सायलीच्या बाजूने उभे राहतात. प्रिया मात्र पिसाळलेली असते आणि म्हणते की अर्जुन सायली, मी तुम्हाला सोडणार नाहीये, हे सगळं खोटं आहे, मी असं काहीच केलं नाहीये, हा सगळा अर्जुन सायलीचा बनाव आहे. इथे रविराज जातात आणि प्रियाच्या कानाखाली देऊन तिला धक्का मारून बाहेर काढत असतात. इकडे पोलीस आता प्रियाला घेऊन चाललेले असतात. प्रिया पळून जाण्याचा प्रयत्न करत असते, म्हणते मला सोडा, मी असं काहीच केलं नाही, मला सोडा. आता रविराज म्हणतात की थांब, ही मुलगी आम्हाला आमच्या घरात नको आहेत, आमच्या सावलीला सुद्धा नको आहे, पण हिची कुठली वस्तू सुद्धा आम्हाला नको आहे. आता रविराज वरती जातात आणि प्रियाचं, रविराज आणि अश्विन दोघं सुद्धा प्रियाचं जेवढं काही सामान, कपडे आहेत ते सगळे खाली घेऊन येतात आणि म्हणतात की या मुलीसोबत या मुलीची जी काही घाण आहे ती सुद्धा या घरातून बाहेर जाऊ दे. आणि आता जे आणलेलं सगळं सामान आहे ते घराच्या बाहेर फेकत असताना अश्विनच्या हाती मात्र आता खूप मोठा असा पुरावा लागलेला आहे. ते म्हणजे प्रियाने इतके दिवस जो मोबाईल लपून ठेवलेला होता, तो मोबाईल मात्र आता ते सगळ्यांच्या समोर आलेला आहे. अश्विन आता तो मोबाईल पाहतो आणि म्हणतो की हा मोबाईल कोणाचा आहे. अश्विन मोबाईल ओपन करून पाहतो तर तो मोबाईल प्रियाचाच असतो, जो तिने सगळ्यांपासून लपून ठेवलेला आहे. अश्विन तो मोबाईल चेक करतो आणि त्याच्यामध्ये आता प्रियाने जो रेकॉर्ड केलेला व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आता इथे अश्विनला सापडलाय. आणि तो आता व्हिडिओ बघून सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसलाय. रविराजांनी, प्रतिमानी सगळ्यांनी तो व्हिडिओ बघितलाय आणि त्याच्यामध्ये आता खूप मोठं सत्य दडलेलं होतं, ते आता सगळ्यांसमोर आलंय. म्हणजे प्रिया ही खोटी तन्वी आहे तर आता सगळ्यांना समजलं आहेच, पण सोबत सायलीच खरी तन्वी असल्याचं खूप मोठं सत्य सगळ्यांसमोर आलंय. आता हा व्हिडिओ सगळेजण पाहतात. मध्ये प्रियाने स्वतःच्या पापाची स्वतःच कबुली दिली आहे. हे सगळं तिचं नाटक होतं आणि हे सगळं नागराजच्या आणि महिपतच्या सांगण्यावरूनच तिनं केलं होतं. आणि एवढंच नाही, खरी तन्वी कोण आहे आणि सायलीच खरी तन्वी असल्याचं सुद्धा आता तिने सगळ्यांना सांगितलंय. म्हणजे इतके दिवस ज्या मुलीला आपण तन्वी म्हणून समजत होतो ती तर खुनी निघाली,
पण तन्वी म्हणजे सायली आपल्यासमोर असून सुद्धा आपण तिला ओळखूच शकलो नाही, हे मात्र आता सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलाय. इथे नागराज आणि महिपतने सगळं सत्यता सांगितलं होतं, पण सायलीच खरी तन्वी आहे हे मात्र त्यांनी सांगितलं नाही. आता इथे महिपत हा नागराजला म्हणतो की नागराज शेठ, हीच ती संधी आहे. आता जे काही सत्य आहे ते तुम्ही सांगून मोकळे व्हा, किमान तुमची शिक्षा तरी कमी होईल. चांगुलपणामुळे लवकरात लवकर जेलच्या बाहेर तरी पडाल, नाहीतर आयुष्यभर असं जेलमध्ये सडावं लागणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष नागराज आणि महिपतकडे असतं. आता हे नक्की काय सांगणार आहेत. नागराज सुद्धा तेथे विचार करतो की सगळं सत्य तर समोर आलेलं आहेच. आता यांना आता काही लपून अर्थच नाही आहे. किमान मी खरं सांगितलं तर दादाच्या आणि अर्जुनच्या मनात माझ्याबद्दल थोडा तरी चांगुलपणा निर्माण होईल आणि किमान खरं बोलल्याने माझी थोडी तरी शिक्षा कमी होईल. आणि आता त्याच्यामुळे महिपतने आणि नागराजने सगळं सत्य सांगितलेलं आहे. इथे आता महिपत म्हणतो की हो, सायलीच खरी तन्वी आहे आणि हे सत्य आम्हाला माहीत होतं आणि म्हणूनच आम्ही हे प्रियाला नाटक करायला सांगितलं होतं. प्रियाला पण तेव्हाच कळलं की जी सायली आहे ती रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. खूप पैसेवाले बापाची मुलगी आहे आणि तिच्याही तोंडाला पाणी सुटलं. पैशाची हाव सुटली आणि म्हणून ती ह्या कामाला लगेचच तयार झाली. आणि सगळ्यात मोठं काम म्हणजे प्रियाने सायलीचं आणि स्वतःचं म्हणजे तन्वीचं आणि स्वतःचं गाठोडं बदललं, जेणेकरून आपण तन्वी आहोत तिने सगळ्यांसमोर सिद्ध केलं. जे DNA टेस्टचे रिपोर्ट जे रविराज आणि प्रियाचे मॅच झाले होते ते सुद्धा प्रियानेच करून आणले होते. खरं तर या सगळ्यामध्ये सगळा वाटा हा मोठा प्रियाचाच आहे. आयडिया आमची होती, पण हा प्लॅनिंग सगळा प्रियाने वर्कआउट केलेला आहे. रविराज म्हणतात की तू खरं बोलतोयस तन्वी, तन्वी आमची सायली आमची तन्वी आहे का? इथे नागराज म्हणतो की हो दादा, मला माफ कर, माझी चूक झाली. मी खूप मोठी चूक केली आणि मला त्या चुकीचा आता पश्चाताप होतोय. रविराज इथे नागराजवर तर चिडलेले असतात, पण त्यांना आपली मुलगी मिळाली याचा आनंद सुद्धा असतो. नागराज आणि महिपत आता सगळ्यांसमोर गुडघे टेकतात आणि म्हणतात की आमच्याकडून खूप मोठी चूक झाली, खूप मोठं पाप झालं, पण आम्हाला या सगळ्यातून प्रायश्चित्त हवं. मी म्हणत नाही की तुम्ही आम्हाला आमच्या गुन्ह्यातून मोकळे करा, पण आम्ही खरंच तुमची मनापासून माफी मागतोय, आम्हाला माफ करा. जी शिक्षा आमच्या नशिबात आहे ती शिक्षा आम्ही भोगणारच आहे. आणि नागराज आता इथे प्रियाच्या अंगावर रागाने धावत जातो. तर इकडे मात्र आता रविराज आणि प्रतिमा यांना खूप आनंद झालेला आहे की सायलीच आपली मुलगी असल्याचं सत्य आता त्यांच्या समोर आलेलं आहे. दोघं सुद्धा सायलीला कडकडून मिठी मारतात. प्रतिमाला आधीपासूनच वाटायचं की आपली मुलगी असेल तर ती सायलीसारखीच असेल आणि सायलीच ही त्यांची मुलगी निघाली आहे. सायली खरी तन्वी आहे हे बघून सगळ्यांनाच खूप जास्त आनंद झालाय. खरं तर पूर्णाजी, कल्पना यांना तर खूपच जास्त आनंद झालाय की इतके दिवस सायली आपल्यासमोर होती आणि आपण तिला ओळखूच शकलो नाही की तीच आपली तन्वी आहे. तिच्यातले गुण हे सगळे खरं तर प्रतिमाशी जुळते मोळते होते, पण ही तन्वी समोर असल्यामुळे सायली आपली तन्वी असेल असं कधी वाटलंच नाही. आता सगळेजण खूप खुश झालेले असतात. तिकडे प्रियाला मात्र आता अटक झालेली आहे. प्रेक्षकांना इकडे प्रियाला अटक झाली आहे. आता प्रियाच्या कोर्टामध्ये प्रियावर जे आरोप आहेत ते सगळे सिद्ध होणारच आहेत. पण आता प्रिया जेलमध्ये असल्यामुळे मालिका 6 महिन्यांचा लीप घेणार आहे आणि 6 महिन्यानंतर प्रिया आता जेलमधून पळून गायब होणार आहे आणि पुन्हा एकदा प्रिया नव्याने अर्जुन सायलीचा बदला घेण्यासाठी नव्याने पुन्हा येणार आहे. तर प्रेक्षकांना तुम्हाला हा आजचा भाग कसा वाटला कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि मालिकेने लीप घ्यावा का असं तुम्हाला वाटतं का हे सुद्धा कॉमेंटमध्ये नक्की सांगा.